परमार्थामध्ये खूप महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायाची काय आचारसंहिता आहे, जी काय नियमावली खूप महत्वाची. म्हणून संत ते संत असतात. तुकोबारायांचं जीवन पहा महाराज. उपकारच केला बर का. संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म केला. उपकार केला महाराजाने. 65 लाखाची जागिरी होती, सावकारकी होती, सावकारकी होती, दान केले. दान काय अधिकार असेल महाराजांचा. 8 पिढ्याचा परमार्थ होता हो. किती पिढ्याचा? 8 पिढ्याचा परमार्थ होता. आता आपला असं आहे, परवा दिवशी माळ घालायची आणि त्याला असं वाटतं लगेच कीर्तन करता आलं पाहिजे. कीर्तन करणं एवढं सोपं नाही भो, लय घासावं लागते याला. अजून बी आम्ही चुकतो. काय होतो? चुकतो. काहीच कळत नाही. एवढं सोपं नाही. जे कधी संस्थेत गेलं नाही ती घरी नाही. जे संस्थेत गेलं नाही ती घरी नाही. ज्याने अभ्यास केला त्याला कोणी विचारित नाही. हा, खूप अवघड आहे हो. हा कलीचा प्रभाव आहे. संतांना कोणी मानायला तयार नाही. ऐका कलीचे मैमान सत्यासी रिजले जन, बाबा देती अनुमोदन करती हेळण. ऐका कलीचे मैमान सत्यासी रिजले जन, बाबा देती अनुमोदन करती हेळण संतांचे. कलियुगामध्ये खूप वाईट परिस्थिती महाराज, खूप वाईट परिस्थिती कलियुगामध्ये. नाथबाबांचं भारूड पहा. नाथबाबांनी जे लिहून ठेवलं त्या पद्धतीने घडतंय, त्या पद्धतीने घडू राहिलंय. चला स्वयंपाक झाला. वाह, खिचडी ना, ठीक. कीर्तन संपलं आपलं. आता माझं लक्ष तिकडे गेलं. आता हा कलीचा प्रभाव आहे बरं का. कलीचा प्रभाव आहे महाराज. या अभंगामध्ये उपकार सांगतात, संतांचे उपकार सांगतात. काय करतात संत? उपकार जागवतात. आम्ही आता झोपलेले आहोत का जागे आहोत? आम्ही झोपलेले आहोत. आपण कुठे झोपलेले आहोत? कुठे? सोडित नाही 10 वाजेपर्यंत. आता तरी वेदेची आनिदा विश्व स्वप्नाचा हा धांदा. भोगीत होता प्रभुदा अनादि जो विठ्ठल 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 विठ्ठल. अनादि कालापासून जो झोपलेला आहे. डबल धरा. तरी या वेदीचे अनिदा अनादि कालापासून जो झोपलेला आहे. झोपलेल्या जीवाला संत जागे करतात. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोने भागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. उठचा के भारे आता
माथा भावे चरणी देवा माथा चुकवी व्याथा जन्माचा उठ जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माथा चुकवी व्याथा जन्माचा रे उठा जागे व्हा उठा उठा जागा पाठी भयाली मोठे उठा असं अगोदर व्हायला असतं अजून रंगला असतं मला असं वाटतंय संपत आल्यावर तुम्हाला जास्त इंटरेस्ट येतो का हा असं जरा द्या ना मला असं तडपदार तिथल्या तिथं लागतं नाही तुम्ही सगळे चांगले तर मग उशिरा आला तुम्हाला काय काम होतं घरी आपण उरकून घेऊ यांचं काम उठा जागे व्हा झोपलेले आहोत आपण चला या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमे येषां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनिः तरी अवेदीच्या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबोधानादी जो भगवान गीतेमध्ये वर्णन करता या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमे येषां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनिः ज्या ठिकाणी संत जागेत त्या ठिकाणी जीव झोपलेला आहे ज्या ठिकाणी जीव झोपलेला आहे त्या ठिकाणी संत जागेत जीव कुठे झोपला आत्मस्वरूप ठिकाणी जीव झोपलेला आहे झोपलेल्या जीवाला संत जागे करतात बर का 4 प्रहर आहेत किती प्रहर आहेत चौथा जो प्रहर आहे त्याला कोणता प्रहर म्हणतात त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात पहाटची वेळ असते बरं मला सांगा आपल्याकडे काकडा किती वाजता चालू होतो हा म्हणजे 4-5च्या दरम्यान त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात बरं त्या टायमाला आपण काकड्याला असतो का आपण वाकडे असतो काकड्यात असतो का आपण त्या टायमाला काकड्यात नसतो आपण वाकडे असतो हाय का नाही तिकडं तुमचं चाललंय काय काय नाही म्हणा काय भान लावलंय काय नाही बुवा काय बुवा आम्हाला तर झोपच येऊन देत नाही बुवा हा भोंगेच बंद करा खालचेच आवाज ठेवा वरचे बंद करा काय सिस्टीम वाल्याला फुकट पैसे द्यायचे का हा ऐकू द्या ना गावाला अख्ख्या पहाटचा काकडा ऐकू द्या तो काकडा स्वतः करताय कोणा करते भजन स्वतः करताय बर का जे जागे आहेत ना त्यांना उठवायला खूप त्रास होतो आपलं जे ओरिजिनल झोपलेले आहेत ना ते ताबडतोब उठतात ओरिजिनल झोपलेले पण ज्यांनी झोपीचं मिस घेतलंय ना किती बेल वाजवा उठणार एखाद्याला जो ओरिजिनल झोपलाय ना पहिला हाकेला ओव देतो तो पण ज्यांनी मिस घेतलंय ना झोपेचं किती वाजवा अजिबात त्या डोक्यात नाही ऐका त्याचं असं आहे बरं का आता आपण झोपलेलो अनादी कालापासून जीव झोपलेला आहे आता झोपेचे काही प्रकार आहेत कोणाची झोप कशी कोणाची झोप कशी काहींची झोप तोंडवाशी कोणती झोप आहे काहींची झोप तोंडवाशी काहींची झोप डोळेवाशी झोपलेले असतात पण डोळे उघडे ठेवून बर का मला असं वाटतंय तोंडवाशी झोपेपेक्षा डोळेवाशी खूप चांगली का त्याच्या घरी चोर येत नाही तो त्याच्या घरी चोर येत नाही त्याच्या घरी चोरी होत नाही डोळेवाशी काय असावी झोप असावी काहींची चक्री झोप असते आता नाही पण पूर्वी वाडे राहायचे वाडे झोपताना ह्या वडीत झोपला ना उठताना दुसऱ्याच वडीत उठायचा गडी अशा झोपीचे प्रकार आहेत बर का काय काय माणसं झोपीत गोधडे गोळा करून चालायला लागायचे पूर्वी आता कुणी काही जात नाही आता सगळे बंगल्याच्या झोपायला असते त्याच्यामुळे काही अडचण नाही पूर्वी माणसं असे रानावनात झोपायला राहायचे पण त्या झोपीच्या छंदात गोधडी वळकटी गोळा करून चालायला लागायचे बर का हे झोपीचे प्रकार आहेत आता काही घोरण्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही घोरण्याचे बर का आता जे घोरत नाहीत ना
आणि ते जर घोरणार जे घोरत नाही त्यांची आणि घोरणाराची जर भेट झाली ना आपण समजायचं आपण काकडाच केला मग. हा काय समजायचं आपण काकडाच केला. त्याचा असं आहे घोरणाराच्या आधी जे घोरत नाही त्यांचा जर डोळा लागला तर आपण समजायचं आपला डोळा लागला. आपल्या आधी का घोरणारांचा डोळा लागला आपण समजायचं आपण काकडा केला. विष्णू सहस्रनाम घेतलं पारायण सुद्धा चालू केलं आपण असं समजायचं. लय अवघड असतो. हा असं एक ठिकाणी आम्ही कीर्तनला गेलो. लांबचा प्रवास होता. झोपण्याची व्यवस्था ग्रामस्थ मंडळीने एका रूम मध्ये केली. माझ्या अगोदर ते दोघ जण झोपलेले होते. ते चोपदारच होते भावासारखे. काय तुमचं भाग्य आहे बुवा. काय गडीत पाहणार आहो आमच्यासारखे लवकर मारणार येत. पहा ना काय माणसं आहे तो. हे इमानदारीचं फळ आहे. कायचं फळ आहे. तुम्हाला कॅमेरा पाहतो इकडे आहे माझ्याजवळ. अहो इमानदारीचं फळ आहे. हे माणसं इमानदारीने वागलेत म्हणून परमार्थाचा आनंद घेतात. ते विठाला 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 इमानदारीचं फळ आहे. आणि तुम्ही अजून बी इमानदारीने वागा चांगलाच होणार. तुम्ही म्हणले ना लय गंडवलं राव तुला सुट्टीच नाही. हा एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही बर का. देवाला गावाला भावाला कधी फसवायचं नाही. लक्षात येत आहे ना. देवाला गावाला आणि भावाला कधीच फसवायचं नाही. फसवलं सुट्टीच नाही. विठाला विठाला देव पाहतोय आपल्याकडे. देव पाहतोय जसा हा कॅमेरा माझ्याकडे पाहतो तसा रोज देव आपल्याकडे पाहतो. जाताच एक सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्हाला सोनईला जायचंय कोणाला पांढरीच्या पुलावर जायचंय तुमच्या गावाच्या देवाचं पहिलं दर्शन घ्या मग बाहेर पडा. काय बोललो मी. तुम्हाला जायचंय ना तुमच्या गावाच्या देवतेचं पहिलं दर्शन घ्या गावच्या देवतेचं मग बाहेर पडा. का बरं तुम्ही म्हणता का बरं. अगोदर सकाळच्या प्रहरी आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर पडायचं. ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन जर तुम्ही बाहेर पडले ना पुन्हा गावात आणण्याची जबाबदारी कोणाची त्या देवाची असते. म्हणून काय रोज बाहेर जायचंय ना त्या देवाचं प्रथमतः काय घ्या दर्शन घ्या नंतर बाहेर पडा. त्या देवतेची जबाबदारी असते. म्हणून ऐका बरं का घोरणाऱ्याचे प्रकार असतात. काही माणसं ना शेडज्यात घोरतात. काही माणसं खर्जात घोरतात. आमचा योग त्या ठिकाणी संपलं. माझं कीर्तन संपलं 5 मिनिटांमध्ये संपवतो. आमचा त्या ठिकाणी मुक्कामाचा योग आला आणि असे 2 आहे भावासारखे असे मस्त चोपदार होते मिशावाले. अशा मोठ्याल्या मिशा जबरदस्त तब्येत आणि 2 जण झोपले होते भाऊ. काय भावाचा विचार आहे भावाने परमार्थ 2 भाऊ मिळून परमार्थ किती आनंद आहे. हा नाही तर भाऊ आमचं गेलं सापतीला आणि ते कुठं आहे दुसरं नाही बोलत मी. ऐका काय परमार्थ किती आनंद याच्यामध्ये. कोणाच्या नशिबामध्ये नाही महाराज. याला पुण्य लागतं. जन्मो जन्मे आम्ही बबू पुण्य केले. जन्मो जन्मे आम्ही अनेक जन्माचं पुण्य लागतं. ते 2 जण त्या रूम मध्ये झोपलेले होते. आमची झोपण्याची व्यवस्था केली पण ते दृश्य आम्ही पाहिलं. एक षडज्यात घोरतोय एक खर्जात घोरतोय. एक म्हणतोय एक काय म्हणतोय दुसरा म्हणतोय म्हणलं आपला निभाव लागणार नाही आपलं चला. हा हे झोपण्याचे प्रकार घोरण्याचे प्रकार ऐका. संत जीवाला जागवतात. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. आम्ही चरणी ठेवा माता चुकवा मिथा जन्माच्या. चरणी ठेवा माता चुकवा मिथा जन्माच्या. धनदारा पुत्र दान बंधू सोयन बिलसन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घाले वासे. धनदारा पुत्र दान सर्व
मिथ्या हे जाणून शरण निघाले वाचे संत जीवाला जागवतात. कोणाला जागवतात? जीवाला जागवतात. उठा जागे व्हारे आता. संत देवाला जागवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. वैष्णवाचा मेळा गरुड पारे दाटला. हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हे सुरवरांची दाटे उभे जोडोनी हात. सुरवरांची दाटे उभे जोडोनी हात. संत देवाला जागवतात आणि संत संताला जागवतात. उठा साधू संत सदा फुले हित. गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. साधू संताचा फुले हित. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. हा नरदेह मग भगवंत. संत संताला जागवतात. हे संताचे काय आहेत? उपकार आहेत. संत जागवतात, निरंतर जागवतात. म्हणून महाराज काय सांगू आता? संताचे उपकार मज निरंतर जागविती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.